नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता 22 तारखेपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. ह्या 9 दिवसांमध्ये आपण 9 रूपांच्या देवींची पूजा करत असतो. आपल्या सगळ्या महिलांचा आवडता सण म्हणजेच नवरात्र असते. ह्या वेळेस आपण नेहमी माता देवीची किंवा आई भगवतीचा आपण कुळाचार करत असतो, घटस्थापना करत असतो. तर ह्या वेळेस नवरात्र 9 दिवसांची नसून ही 10 दिवसांची आहे. 22 तारखेपासून आपण घटस्थापना करणार आहोत आणि 2 तारखेला आपल्याला घटस्थापना म्हणजेच दसरा येत आहे. तर आपल्या ह्या सगळ्या तुम्ही तर व्यवस्थित तर कॅलेंडर बघितलं तर मोजल्यावरती कम्प्लिटली 10 दिवस येत आहे. तर 10 दिवस असल्यामुळे आपल्याला हे 2025 मध्ये हा योगायोग आलेला आहे. म्हणून तुम्ही आपल्या आई भगवतीची, आई देवीची किंवा तुम्ही कुळाचारानुसार आपण आपल्या देवीला नैवेद्य कोणता अर्पण करू शकतो किंवा आपण 9 दिवसांचे 9 रंग कोणते घालू शकतो साड्यांचे आणि आई भगवतीला किंवा घटस्थापनेला आपण कोणती माळ घालू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ह्या वेळेस 10 दिवस का आलेले आहेत, कारण की ह्या 10 दिवसांमध्ये 24ला आणि 25ला ह्या 2 दिवशी आपली तृतीया म्हणजेच तिसरा दिवस ह्या 2 दिवसमध्ये साजरी करण्यात येणार आहे. म्हणजेच 24ला आणि 25ला आपल्याला तिसरा दिवस आपण साजरी करणार आहोत. म्हणून ही नवरात्र 10 दिवसांची नवरात्र म्हणून पूर्ण 10 दिवस आपल्या ह्या नवरात्रींचे झालेले आहेत. तर आपण आई देवीला, आई कुलदेवतेला आपण कुळाचार म्हणून घटस्थापनेला नैवेद्य कोणता देऊ शकतो, माळ कोणत्या घालू शकतो, रोज आपण साड्या म्हणून कोणता कलर आपण घालू शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला दिवस 22 सप्टेंबर 2025. पांढरा रंग. शैलपुत्रीचे पूजन केले जाते. नैवेद्य गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ. पहिली माळ 21 विड्यांच्या पानांची माळ किंवा पिवळी फुले, शेवंती आणि सोनचाफ्याची माळ. मंत्र कोणता बोलायचा? या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेम समस्ता नमस्तुस्ते नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी आई देवीची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी 23 सप्टेंबर 2025 मंगळवार लाल रंग ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे. नैवेद्य साखर किंवा फुटाणे. दुसरी माळ पांढरी फुले, अनंत मोगरा, चमेली किंवा तगर फुलांची माळ. मंत्र कोणता बोलायचा? ह्या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेम संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे. तिसरा दिवस हा आपल्याला यावर्षी 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार आणि चौथा दिवस 25 सप्टेंबर गुरुवार ह्या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेली आहे. तर ह्या तृतीया दिवशी 2 दिवस आलेली आहे. म्हणून आपल्याला ह्या दिवशी 24 सप्टेंबर 2025 त्या दिवशी बुधवार येत आहे. त्या दिवशी आपल्याला निळा रंग घालायचा आहे. आणि तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे. तर नैवेद्य कोणता द्यायचा? दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ. तिसरी माळ निळी फुले, गोकर्णीची किंवा कृष्ण कमळांच्या फुलांची माळ आपल्याला ह्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे. तर मग ह्या दिवशी मंत्र कोणता बोलायचा? या देवी सर्वभूते मा कृष्णचंद्र घटे या रूपे संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तर आपल्याला अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेची आपल्याला सेवा करायची आहे. आणि चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? चौथा दिवस ह्या वर्षी 24 सप्टेंबर चौथा दिवस आणि 25 सप्टेंबरला गुरुवारी दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे. तर ह्यामुळे दोन्ही दिवशी चंद्रघटा देवीची पूजा करावी. नैवेद्य काय द्यायचे? दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ. माळ निळी फुले, गोकर्णीचा किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ. तर ह्या मंत्र कोणता बोलायचा? या देवी सर्वभूतेषु मा
कमंडा रूपेम संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. अशा प्रकारे आपल्याला ह्या तिथीचाही तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. पाचव्या दिवशी आपल्याला 26 सप्टेंबरला 2025 शुक्रवारी हिरवा रंग आहे. नैवेद्य काय देवायचा आहे? गोड भाजी, मालपुहा. देवी कृष्ण मांडाचे पूजन केले जाते. चौथी माईला केशरी, भगवी फुले, अबोली, तरडा, अशोका, मोगरा, जाई जुई फुलांची माळ द्यायची आहे. मंत्र कोणता बोलायचा आहे? ह्या देवी सर्व भूतेषु मा कृष्णकमंडा रूपेम संस्था नमस्तस्ये 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 नमो नमः. सहाव्या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची आहे? तर स्कंद मातेची पूजा करायची आहे. 27 सप्टेंबरला राखाडी रंग आहे. नैवेद्य आहे केळी. 11 बेलपानांची आपल्याला माळ घालायची आहे. मंत्र कोणता बोलायचा आहे? ह्या देवी सर्व भूतेषु मा स्कंद माता रूपेम संस्था नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. तर 6व्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे. आणि 7व्या माळेला आपल्याला कोणतं काय करायचं ते बघूया. 7व्या माळेला आपल्याला, तर तुम्हाला कळालंच असेल, आपल्याला 27 सप्टेंबरला शनिवारी करायचं आहे. 7व्या माळेला आपल्याला केशरी रंग काल्या मातेची देवीची पूजा केली जाते. नैवेद्य मध. 6वी माळ कर्द काळ्याच्या फुलांची माळ आहे. मंत्र कोणता आहे? या देवी सर्व भूतेषु मा काले मायनी रूपेम संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. 8व्या दिवशी 29 सप्टेंबरला आपल्याला मोरपंखी रंग आहे. काल रात्रीची पूजा केली जाते. नैवेद्य गुळाचा. 7वी माळ झेंडू किंवा नारळी फुलांची आहे. मंत्र कोणता म्हणायचा आहे आपल्याला? ह्या देवी सर्व भूतेषु मा काल रात्री रूपेम संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. अशा प्रकारे आपल्याला 8व्या माळेला नैवेद्य गुळाचा, मोरपंखी रंग आहे. काल रात्रीची पूजा करायची आहे. 9व्या दिवशी आपल्याला कोणत्या मातेची पूजा करायची आहे? तर 9व्या माळेला आपल्याला 30 सप्टेंबरी महागौरीचे पूजन करायचे आहे. रंग आहे गुलाबी, खोबरे, नारळ, खीर. 8वी माळ तांबड्या फुलं, जास्वंद, गुलाबाची फुले, माळ. मंत्र कोणता म्हणायचा आहे? ह्या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेम संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. अशा प्रकारे आपल्याला 9व्या माळेला अशा नैवेद्य आणि द्यायचा आहे, खोबरे, नारळ, खीर. आणि अशा प्रकारे आपण आई भगवतीची आपल्याला सेवा करायची आहे. आणि 10व्या माळेला आपल्याला कोणता मंत्र आणि काय म्हणायचं आहे ते बघूया. 10व्या माळेला 1 ऑक्टोबरला 10वी माळ आहे. त्या दिवशी बुधवार आहे. जांभळा आहे. सिद्धिदात्र्याचे पूजन केले जाते. नैवेद्य पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ. 9वी माळ लिंबू किंवा कुंकुमार्चन करायचे आहे. मंत्र काय आहे आपल्याला ह्या दिवशी? ह्या देवी सर्व भूतेषु मा सिद्धिदाती रूपेम संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टींची आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आई भगवतीची सेवा करायची. तर समजलंच असेल तुम्हाला की 9 दिवसांमध्ये आपण आई भगवतीला माळा कोणत्या घालायच्या, मंत्र कोणता बोलायचा, नंतर आई भगवतीला नैवेद्य कोणता दाखवायचा आणि आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करू शकते हे तुम्हाला कळलंच असेल. तर ह्या वेळेस 2 तिथी एकत्र आल्यामुळे आपल्याला थोडासा शंका नक्कीच निर्माण झालेल्या असतील. तर 2 तिथी एकत्र असल्यामुळे 25-26ला म्हणजे तिसऱ्या दिवसाचं आपलं जे आहे ती 2 दिवस आलेले आहेत आणि आपल्याला नंतर 25ला रात्री चतुर्थी ही लागून जाणार आहे, म्हणजे 4था दिवस लागून जाणार आहे. आणि आपल्याला ललिता पंचमी म्हणजेच 26 तारखेला ललिता पंचमी येत आहे. आपल्याला त्याच दिवशी ललिता पंचमीचे जे काही सेवा असतील आपल्याला शुक्रवारी म्हणजेच 26 तारखेला आपल्याला करायच्या आहेत. अष्टमी ही 29 तारखेला आहे आणि नवमी 30 तारखेला आहे. म्हणून तुम्हाला समजलंच असेल की सगळ्या शंका तुम्हाला समजल्या असतील आणि तुमच्या मनातील सगळ्या
शंका दूर झाल्या असतील. म्हणून नक्कीच तुम्ही याप्रमाणे तुम्ही नवरात्र साजरी करू शकतात. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.